न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। प्रत्येकाला जीवनात काहीतरी मिळवायचं असतं, त्यासाठी आपण नेहमी संघर्ष करत असतो। परंतु यूपीएससी मध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून पद मिळवायची सध्या स्पर्धा आहे। आजकाल आपण माणुसकी विसरत चाललो की काय असा प्रश्न निर्माण होतोय। दिव्यांग मुलांसाठी ही शाळा अत्यंत मोलाचे आणि मूलभूत काम करत आहे। श्रीरामपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे। 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या दिव्यांगांना कायद्याच्या कक्षेत राहून सर्वांना वाहन परवाना आपल्या सहकार्याने देण्यात येईल। दिव्यांगाप्रती शासनाने मैत्रीपूर्ण धोरण निर्माण केले आहे, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही। मी स्वतः सर्वांना लायसन्स देण्यासाठी विशेष सहकार्य करेल, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले। मुकबधीर विद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात। माझ्या मते एक कर्मचारी आणि जेवढे आपल्या दिव्यांग आहेत ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झालंय यांचे आधार कार्ड जर आपण दिले सोबत घेऊन सगळे या, आम्ही तुम्हाला ऑनलाईन पूर्णतः अप्लाय करू। फक्त एक कर्मचारी लागेल आणि सर्वांचे आधार कार्ड लागेल। निश्चितच आपण आपल्या कायद्याच्या कक्षेत राहून सर्वांना लायसन्स मिळतील। आणि आता मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की लायसन्सचे नियमही अत्यंत शासनाने दिव्यांगाप्रती फ्रेंडली केलेले आहेत मागच्या 5-6 वर्षात, म्हणून लायसन्स मिळण्यात अडचण येणार नाही। फक्त आपण कुठल्याही, मी आवाहन करेल की डिरेक्टली माझ्याकडे यावं, कुठल्याही बाहेरच्या एखाद्या इलेव्हनकडे न जाता, जेणेकरून आपण व्यवस्थित प्रक्रिया पार पाडून सर्वांना लायसन्स देऊ शकतो। परत एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण इथे येण्याची मला संधी दिली व आपल्या शाळेच्या कार्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। थँक्यू। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अजित घोगरे हे होते। या कार्यक्रमासाठी चेअरमन सुरेश पाटील बनकर, सचिव नारायणभाई पटेल, विश्वस्त विनोद पाटणे, रोटरी क्लब सदस्य उद्धव तांबोळी, मनसुखलाल चोरडिया, सहाय्यक परिवहन अधिकारी पवार, उल्हास धुमाळ, डॉक्टर प्रशांत कदम, डॉक्टर रवींद्र भिडे, डॉक्टर मयूर कापसे आणि योग गुरु अनिल कुलकर्णी सर यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला विद्यालयातील विविध सांस्कृतिक, क्रीडा, कलात्मक, सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन उपक्रम संदर्भात दिव्यांगांच्या विविध समस्या आणि दिव्यांगत्व येण्यामागील कारणे, दिव्यांगांना वाहन परवाना मिळण्यासाठी येणाऱ्या समस्या या संदर्भात सविस्तर वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांनी केले। विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दंतरोग तपासणी शिबिर घेतले जाईल असे आश्वासन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर अजित घोगरे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचा उपचार तज्ज्ञ मंगेश सालपे यांनी केले। सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक संतोष जोशी यांनी मानले। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर कवायत प्रकार सादर केले। संचलन अतुल साळुंके सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलेत। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।